नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते तसेच लपंडाव या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिचा काहीच दिवसांपूर्वी कार अपघात झाला होता, ज्यामध्ये रुपालीची नवी कार पूर्णपणे फुटली होती। सोशल मीडियावर पोस्ट करत रुपालीने या अपघाताबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती। आता तिने पहिल्यांदाच हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल सविस्तर सांगितलं आहे। या अपघाताबद्दल बोलताना अभिनेत्री रुपाली भोसले म्हणाली, घोडबंदर रोडलाच माझ्या गाडीचा अपघात झाला। एक कंटेनर मागे येत होता, माझी गाडी त्याच्या मागे होती आणि माझ्या गाडीच्या मागे अजून एक कंटेनर होता। स्वामींची कृपा की तो कंटेनर खूप फोर्सने मागे आला नाही, कारण तो उताराला होता। जर वेगाने कंटेनर मागे आला असता तर कदाचित काहीतरी वेगळं घडलं असतं। माझ्यावर येणारा तो संकट माझ्या गाडीने घेतलं। आता गाडी वर्कशॉपमध्ये आहे, पण वाईट वाटलं कारण खूपच कष्टाने घेतलेली गाडी आहे। गाडीच नाही तर कुठल्याही वस्तूला असं झालं तर आपल्याला वाईटच वाटतं, पण त्या दिवशी दिवसच माझा खूप वाईट होता, असे अभिनेत्री रुपाली भोसले म्हणाली। रुपालीने जानेवारी महिन्यामध्ये मर्सिडीज कंपनीची नवी कोरी गाडी खरेदी केली होती आणि याच गाडीचा 29 सप्टेंबरला अपघात झाला।